108 दिवसात 2803 किलोमीटर पायी नर्मदा परिक्रमा. 65 वर्षीय छगन बायड यांचा अद्भुत आध्यात्मिक प्रवास पूर्ण. नर्मदा परिक्रमा ही अत्यंत कठीण आणि श्रद्धेची मानली जाणारी धार्मिक साधना आहे. ही परिक्रमा यशस्वीपणे पूर्ण करत 65 वर्षीय छगन शंकर बायड यांनी श्रद्धा चिकाटी यांनी आध्यात्मिक निष्ठेचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. छगन बायड यांनी नावघाट खेडी बडवाह येथून 9 नोव्हेंबर 2025 रविवार रोजी नर्मदा परिक्रमेची सुरुवात केली होती. तब्बल 108 दिवस अखंड पायी प्रवास करत त्यांनी 24 फेब्रुवारी 2026 मंगळवार रोजी आपली परिक्रमा पूर्ण केली. या कालावधीत त्यांनी सुमारे 2803 किलोमीटरचा पायी प्रवास केला. परिक्रमेच्या काळात छगन बायड हे दररोज पहाटे 4:30 वाजता उठून 6 वाजेपर्यंत पूजापाठ व जप करत असत आणि त्यानंतर परिक्रमेच्या प्रवासाला सुरुवात करत असत. दररोज साधारण 25 ते 35 किलोमीटर पायी चालत ते पुढील मुक्काम गाठत असत. काही दिवस तर त्यांनी 40 ते 42 किलोमीटर अंतरही पार केले. परिक्रमेदरम्यान सकाळी काही आश्रमांमध्ये किंवा स्थानिक नागरिकांकडून चहा व फराळ मिळत असे. दुपारी साधारण 12 वाजण्याच्या सुमारास जवळच्या आश्रमात भोजन प्रसादी घेतली जात असे. सूर्यास्तापूर्वी ते जवळच्या आश्रम किंवा मंदिरात मुक्काम करत असत. या प्रवासात अनेक इतर परिक्रमावासी भेटत होते. अनेक ठिकाणी नागरिक प्रेमाने चहा बिस्किटे देत तसेच काही जण दक्षिणा घेऊन सहकार्य करत असत. परिक्रमेच्या मार्गावरील आश्रमामध्ये सेवाभावी वृत्तीने कार्य करणारे सेवेकरी भाविकांची निस्वार्थ सेवा करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही परिक्रमावासी उपाशी राहत नाही अशी व्यवस्था अनेक ठिकाणी असल्याचे त्यांनी अनुभवले. काही आश्रमांमध्ये डॉक्टरही सेवा देत असल्यामुळे प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष अडचण भासली नाही. नर्मदा परिक्रमेचा मार्ग मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातून जातो. या प्रवासात कधी पक्क्या रस्त्याने, कधी कच्च्या मार्गाने, कधी जंगलातील पायवाटेने तर कधी शेतातून प्रवास करावा लागला. मात्र या संपूर्ण प्रवासात भीती न वाटता मन नेहमी प्रसन्न आणि समाधानी राहिल्याचे त्यांनी सांगितले. या परिक्रमेच्या निमित्ताने विविध भागातील भाषा, संस्कृती आणि धार्मिक परंपरा यांचे जवळून दर्शन झाल्याचे छगन बायड यांनी सांगितले. त्यांच्या यशस्वी नर्मदा परिक्रमेबद्दल परिसरातून त्यांचे कौतुक होत आहे. DCN न्यूज करिता संपादक सागर खराटेसह संपादक संदीप सोळंके.